अरे या दगडाच्या समोर तुम्ही या ठिकाणी या दगडाच्या समोर येऊन जेव्हा जिवंत बकरा देता, मांस मांस सब है एकही, माणूस बकरा गाय ऐसा मानव चूत्या बडा प्रेम से। देवाच्या नावावर तुम्ही पशुचं बलिदान देता, मांस खाता, दारू पिता, ही प्रथाच बंद व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी सप्ते घेतले महाराज। आता गाडगे बाबांचे विचार आपल्याला समोर न्यायचे आहे। गाडगे बाबा नुसता देवळात ठेवायचा नाही, तर गाडगे बाबा आता समाजात त्यांचा बीजारोपण त्यांच्या विचाराचं झालं पाहिजे। हेच खऱ्या अर्थानं त्यांची जयंती। जयंती म्हणजे काय? कोणाची जयंती आहे आज? बोलत जा कडे, तुम्ही बोलत नाही का? हा आवाज येत नाही का तुम्हाला? हा, बरोबर महाशिवरात्रीचा दिवस आला, 23 तारीख आली म्हणजे गाडगे बाबांची जयंती। 20 डिसेंबरला पुण्यतिथी, बरोबर तारखा माहित आहे, कारण आहे त्याला, त्यांनी जगाचं कल्याण करण्याकरता आले म्हणून त्यांच्या तारखा माहित आहे आपल्याला। लक्षात घ्या, आपला बाप कोण्या दिवशी मेला हे अजूनही जर आठवण केली तर पहिले आपल्याला ते तारीख काढा लागते। गाडगे बाबा कोण्या दिवशी गेले? 20 डिसेंबर सर्वांच्या लक्षात। कारण आहे त्याला, त्याला कारण आहे। हे संत कसे आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। करता करता ज्यांचा अंतिम निर्वाण होते त्याची पुण्यतिथी होत असते। आणि जगावर जेव्हा संकट आहे ते संकट दूर करतात आणि मग त्या ठिकाणी त्यांची जयंती होते। संतांची जयंती आणि पुण्यतिथी आहे। देवाची फक्त जयंती करतो आपण, हनुमान जयंती, पुण्यतिथी होते का? राम जन्म पुण्यतिथी आहे का? त्यांची जयंती आहे। पण संतांचे 2 काम आहे, त्याची पुण्यतिथी होते आणि त्याची जयंती। अंतिम श्वासापर्यंत जो पुण्याचं कर्म करत असतो त्याची पुण्यतिथी होते आणि मरेपर्यंत नुसतं नुकसान करत राहतो त्याची 13वी होते ना, जास्तीत जास्त 14वी होते। बस पोरं आपले आहे म्हणून 11 महिन्यानं अकर्माचे होते। त्याच्या पलीकडे काय आहे? त्याच्या पलीकडे हा बाप होय बा म्हणून 2 दिवस ठेवले, एक आहे अखजीन, एक आहे अखर पोक। मुठबल चावर लेकर हाथ में कौवे को काव काव बुलावे, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे चले, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे चलियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे चलियो, भजन बिना कैसे चलियो, भजन बिना कैसे चलियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे